नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शेतातून कल्टिवेटर चोरीला गेल्याची घटना कलमाडी येथील योगेश हिलाल पाटील यांच्या धामलोद शिवारात घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भरधाव वेगातील बोलेरो गाडीने समोरून दुचाकीला धडक दिल्याने दोघे युवक जखमी झाल्याची घटना पिंपळखुटा येथे घडली. या प्रकरणी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑटोरिक्षा चोरीला गेल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेदरकारपणे मालट्रक चालवून एसटी बसला धडक दिल्याने अपघातात बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 दुचाकींच्या अपघातात 2 जण जखमी झाल्याची घटना शहादा तालुक्यातील नांदे गावाजवळ घडली. या प्रकरणी मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या वेळी तोंडाला मास्क, डोक्यावर टोपी व अंगात पावसाळी जॉकेट घालून आलेल्या 5 ते 6 अनोळखींनी घरात डल्ला टाकून धाडसी घरफोडी केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली. काहीतरी आवाज झाल्याने घरात झोपलेल्या घर मालकास जाग येताच चोरटे दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. यावेळी चोरटे 2,70,000चे सोन्याचे कडे घेऊन पसार झाले आहेत. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदा येथील दहेज कार्यक्रमात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एका इस्माला जीवे ठार मारणाऱ्यास न्यायालयाने 10 वर्ष कारावासाची शिक्षा व 10,000चा दंड ठोठावला आहे. शिक्षकेतर शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 10 व 11 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन केले जाणार आहे. 9 जुलै रोजी जिल्हाभरात आंदोलन होणार आहे. त्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संघटना सरसावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 या उपक्रमांतर्गत गावपातळीवर स्वच्छताविषयक झालेल्या कामांबाबत नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेण्यात येणार आहेत. यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यात अभिप्राय नोंदविता येईल. सुरुवातीला जिल्ह्यातील केवळ 29 गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी दिली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.